पण ही जागृती जी आहे केवळ लौकिकातली जागृती नाही, तर अध्यात्मज्ञानाची जागृती ही खरी जागृती आहे. आत्मस्वरूपाची जागृती ही खरी जागृती आहे. आपण आता जरी जागे असलो तरी सुद्धा तात्विक दृष्टीने पाहिलं, परमार्थिक दृष्टीने पाहिलं तर झोपलेलेच आहोत. देखे भूत जात निदेले, तेथीची दया पाहाले, जीव जेते चेहिले, निद्रिस्तू जो. हो, आपण जोपर्यंत आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होत नाही, जोपर्यंत देह तादात्म्य आहे, मी देह आहे असं म्हणून जीवन जगतोय, तोपर्यंत झोपच आहे. अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादि जो. आणि म्हणून आपल्याला जाग करण्याकरताच संतांचा अवतार आहे. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. जागलं तर काय होईल? जागता जगदेव राखा काही भाव. आपण जर जागृत झालो तर आपल्याला हे सगळं जगत न दिसताना आपल्याला देवस्वरूप दिसेल. म्हणून त्याच्याकरता आपण जागृत झालं पाहिजे. संतांनी आपल्याला जागृती दिली, कर्माची जागृती दिली, उपासनेची जागृती दिली, ज्ञानाची जागृती दिली. आपण जागं झाल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित आपल्याला आनंद मिळेल, परमात्मा स्वरूपाचा अनुभव येईल. आणि ते जागं राहण्याकरता संत उपासनेची जागृती देतात. पूजा पत्र काही, फळ पुष्प तोय, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. बहुता दिसा फेरा, कारण मनुष्य देह जो आहे फार दिवसानंतर आपल्याला प्राप्त झालेला आहे. आला या नाधला, बहुता दिवसा फेरा आला या नगरा, म्हणून नका घेऊ भार, धर्म तोची सार. धर्माचं आचरण आपण केलं पाहिजे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची सेवा म्हणून केलं पाहिजे. भगवंताची उपासना केली पाहिजे, नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. आणि शेवटी आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतली पाहिजे, ज्ञानाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. तुका मागे दान द्यावे जी अनन्य, हेच दान तुकाराम महाराजांनी आपल्याला त्या ठिकाणी मागितलं. आणि हेच ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलं. ही जागृती देण्याकरताच भगवान परमात्मा 14व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञाचा विचार सांगतात. सगळ्या जगाचं वर्णन करतात. कारण जगामध्ये परमात्मा आहे, परंतु आपल्याला तो परमात्मा दिसत नाही, ओळखता येत नाही, त्याचं आपल्याला ज्ञान नाही. म्हणून भगवंतानी हे जगत निर्माण कसं झालं हे सांगायला सुरुवात केलेली आहे. मम योनिर्मद ब्रह्म तस्मिन् गर्भम ददाम्यहम संभवस सर्वभूतानां ततो भवती भारत. भगवान परमात्मा सांगतात, माझ्या सत्तेच्या योगाने ही जी प्रकृती आहे, माया आहे, हे सगळं जगत निर्माण करते. आणि मग कशा पद्धतीने? सत्ता माझी आहे, पण गुण मात्र सगळे प्रकृतीचेच आहेत. कर्म संस्कार सगळे प्रकृतीचेच आहेत. त्यामुळे या सृष्टीमध्ये विविध प्रकारचा भेद निर्माण होतो. भागवतामध्ये सर्गाचं वर्णन केले, नंतर विसर्गाचं वर्णन केले. विसर्गाचं वर्णन करत असताना या सृष्टीमध्ये असा भेद का झाला? चांगली सृष्टी निर्माण होते आणि वाईटही सृष्टी निर्माण होते. तर चांगली सृष्टी कधी निर्माण होते आणि वाईट सृष्टी कधी निर्माण होते? कश्यप नावाचे प्रजापती आहेत आणि त्यांना 2 पत्नी आहेत, एक दिती आहे आणि एक आदिती आहे.
प्रजापती एकच, तसा आत्मा हा एकच आहे, पण दितीपासून दैत्य झाले आणि आदितीपासून देव झाले. म्हणजे आत्मा एकच आहे, पण दितीसारखी बुद्धी असेल तर दैत्यपणा निर्माण होईल, आणि अदितीसारखी शुद्ध बुद्धी असेल, पवित्र बुद्धी असेल तर देवसुद्धा निर्माण होते. दैवी सृष्टी आणि आसुरी सृष्टी, सगळी सृष्टी निर्माण होण्याला कारण जे आहेत संस्कार, गुण, बुद्धी. आणि म्हणून या सृष्टीमध्ये 4 खाणी आणि 84 लक्ष योनी याचा विस्तार होतो. आणि ही सगळी सृष्टी जी आहे हेच कोणी एक बाळ आहे. प्रकृती या बाळाला जन्म देते आणि ते बाळ कसं कसं वाढतं त्याचा विचार सगळा भगवंताने आपल्याला सांगितला. अपत्य पंडुसुता जगडंबरो, या कारणे मी पिता, मद ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबर पुढे ओवी येणार आहे. म्हणून या बाळाचं वर्णन करतात, जगाचं वर्णन करतात. पै ब्रह्मा प्रातः काळू, विष्णू तो माध्यान्ह वेळू, आणि सदाशिव सायंकाळू बाळा येया. ब्रह्मदेव हा या बाळाचा प्रातःकाळ आहे. विष्णू भगवान जे आहेत ते या बाळाचा माध्यान्हाचा वेळ आहे, आणि भगवान शंकर जे आहेत ते या बाळाचा सायंकाळ आहेत. आणि ब्रह्मदेव काय करतात? सृष्टीची उत्पत्ती करतात, निर्माण करतात. आणि म्हणून ब्रह्मदेवाला या जगतरूपी बाळाचा प्रातःकाळ म्हटलेला आहे. त्यानंतर पुढे मग सांभाळण्याची जबाबदारी आहे ती भगवान विष्णूंच्याकडे आहे. ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करतात, भगवान विष्णू ही सृष्टीची स्थिती करतात, पालन करतात. आणि भगवान शंकरांच्याकडे कोणतं काम आहे? झोपायचं नाही बरं का. भगवान शंकरांच्याकडे सृष्टीचा संहार करायचं काम आहे, उत्पत्ती करायचं काम भगवान ब्रह्मदेवाकडे, सांभाळ करायचं काम भगवान विष्णूंच्याकडे. म्हणून ब्रह्मदेवानी रजोगुणी उपाधी धारण केलेली आहे, भगवान विष्णूंनी सत्वगुणी उपाधी धारण केलेली आहे. एकच परमात्मा. वास्तविक पाहता ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव नाहीत, एकच देव आहे. तत्व एकच आहे, चैतन्य एकच आहे. पण तोच परमात्मा जेव्हा रजोगुणी उपाधी धारण करतो आणि सृष्टीची उत्पत्ती करतो तेव्हा त्याला ब्रह्मदेव म्हणतात. आगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा, जया नाव म्हणती ब्रह्मा, व्याप्ती ते विष्णू नामा पात्र झाला. पुढे शिवनामाचं असेलच. मग आकार उकार हारपे, तेव्हा रुद्र जे म्हणिपे, तेव्हा गुणत्रय जे लोपे, ते जे शून्य. म्हणजे गुणाचा देवी काय गुणी देवा त्रयी लाविली. बोला, गुणी लोकी त्रिपुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली शिनाना पुळगे. म्हणजे हे गुणामुळे देवत सुद्धा प्रकार झालेले आहेत. भगवान विष्णू तरी का झाले आणि ब्रह्मदेव का झाले? रजोगुणामुळे ब्रह्मदेव झाले, सत्वगुणामुळे भगवान विष्णू झाले, आणि तमोगुण प्रधान उपाधी धारण केली. सृष्टीचा संहार करायचा आहे म्हणून विष्णू तेच भगवान परमात्माच भगवान शंकर झाले. आणि मग हे बाळ जे आहे हे अशा पद्धतीने वाढतं. महाप्रलय सेजे, खेळून आले निधीजे,
विषमज्ञाने उमजे कल्पो दई. आणि मग हे बाळ जे आहे खेळतं, जगतरूपी बाळ खेळतं. जसं लहान बाळं खेळतात तर हे सुद्धा बाळ खेळतं, खूप खेळतं. आणि खेळल्यानंतर जेव्हा महाप्रलय होतो त्यावेळेस मात्र हे बाळ काय होतं, आईच्या मांडीवर येऊन झोपतं. ती आई कोण आहे, त्याची प्रकृती आहे. प्रकृतीरूपी आईच्या मांडीवर हे बाळ येऊन झोपतं. म्हणजेच ही सगळी सृष्टी जी आहे ती प्रकृतीत लीन होते. मागुती भूमीशी सुलीने होते. ग्रीष्माची अतिरसी सबीजे तुरणे जैसी मागुती भूमीशी सुलीने होती. पुढं मग वारशे ढेंडे फिटे शारदेचा अनुगडू फुटे चे गगने. पण पुढं आता उत्पत्तीची ओवी सांगा. आता ही झाली लीनतेची ओवी, प्रलय काळाची ओवी. ओवी आणि मग परत सृष्टीच्या उत्पत्तीचा काळ आला की बाळ जागवत झोपलेलं आहे. आणि रोज झोपताना हे बाळ जागं सुद्धा होतं. जसं हे मोठं बाळ आहे जगतरूपी, तसं आपलं पण, आपण सुद्धा प्रत्येक जीव म्हणजे बाळच आहे. आणि रोजचा संध्याकाळची झोप म्हणजे आपला प्रलय काळच आहे. आपण सुद्धा संध्याकाळी झोपतो. प्रकृतीमध्ये मन लीन होतं, अज्ञानात लीन होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत काय होतं, जागं होतं. तसं महाप्रलय शेजे. महाप्रलय कधी होतो, कृत त्रेता द्वापारान कली ही चतुर्युगी 1000 वेळेस गेली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि तेवढीच ब्रह्मदेवाची रात्र. आणि असे 100 वर्ष झाले की महाप्रलय होतो बरं का. ब्रह्मदेवाचा एक दिवस संपला, ब्रह्मदेव झोपले, प्रलय होतो. त्या प्रलयात बाकी सगळं जातं पण ब्रह्मदेव राहतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेव काय करतात, जागे झाले की सृष्टी निर्माण करतात. पण महाप्रलय असे जे म्हटलंय त्यामुळं महाप्रलयात ब्रह्मदेव सुद्धा जातात. काय ब्रह्मगोलकाचे, त्याच्यामध्ये सगळे ब्रह्मांड ब्रह्मदेव सगळंच काही लीन होऊन जातं. माया नदीचं वर्णन करताना वर्णन केलंय. ब्रह्मगोळ सगळे त्याच्यामध्ये लीन होऊन जातात मायेमध्ये. महाप्रलय शेजे खेळोनी आले निधीजे. मग महाप्रलयामध्ये प्रकृतीमध्ये हे सगळी सृष्टी ब्रह्मदेवासहित सर्व काही लीन होऊन जातं. आणि विषम ज्ञाने उमजे कल्पोदयी. विषम ज्ञान म्हणजे ज्यावेळेस कल्पाचा उदय होणार आहे, सृष्टी उत्पन्न व्हायची, त्यावेळेस पुन्हा त्या ठिकाणी विषम ज्ञान तयार होतं. म्हणजे प्रकृतीची जी साम्य अवस्था आहे तिच्यात विषमता निर्माण होते. भेदज्ञान तयार होतं. आणि भेदज्ञान झालं की हे बाळ जागं होतं. आणि पुन्हा मग सगळी सृष्टी अशा पद्धतीने चालूच राहतं. आहे बाळाचं जागणं आणि बाळाचं झोपणं सारखं चालू आहे. परंतु कुठपर्यंत खरोखर या बाळाचं एवढं वर्णन केलं. मग हे बाळ तुम्हाला सुद्धा झोपवतंय, तुम्हाला सुद्धा जागं करतंय. परत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ह्या बाळात तुम्ही सुद्धा आहात, आपण सुद्धा आहे सगळे. हे बाळ म्हणजे आपणच आहोत.
मग कुठपर्यंत आहे हे सगळं? या बाळाची लीला कुठपर्यंत चालते? बाळाचा खेळ कुठपर्यंत चालतो? असाच चालू राहणार आहे का? पुढचं त्याचं वर्णन करतात ज्ञानोबाराय. अर्जुना या परी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पाऊले. बाळ जे आहे ते कौतुकाने पावलं टाकतं, पण कुठं टाकतं? कोणत्या घरात टाकतं? अर्जुना या परी मिथ्या दृष्टीच्या घरी. जिथं मिथ्या दृष्टी आहे त्या घरी हे बाळ खेळत असतं. मिथ्या दृष्टी म्हणजेच काय? अज्ञान. जिथं जिथं अज्ञान असेल तिथं तिथं मग हे बाळ खूप वाढणार, खेळणार, कायम खेळत राहणार. मग हे बाळ सुखही देणार, हे बाळ दुःखही देणार, हे बाळ बंधनही निर्माण करणार, हे बाळ रडायलाही लावणार. कोणाला? हो, आपल्यालाच. आपल्या जीवनात जे रडणं आलंय, सुख आलंय, दुःख आलंय, जन्म आलंय, मरण आलंय, ह्या बाळानेच आणलंय सगळं. का देवाने दिले? हे जगतरूपी बाळ ते खेळतंय आणि खेळता खेळता आपल्यालाही मोहित करून टाकतंय, आपल्यालाही सुखी बनवतंय, आपल्यालाही दुःखी बनवतंय. पण कुठपर्यंत? ज्ञानोबाराय म्हणतात अर्जुना या परी मिथ्या दृष्टीच्या घरी. कारण हे बाळ जे आहे खरं आहे का खोटं आहे? हो, खरंच जन्माला आले. कोणाच्या पोटाला जन्माला आले? प्रकृतीच्या पोटी जन्माला आले. आई कोण आहे? महत ब्रह्म हे माता. आणि आईच खरी आहे का खोटी आहे? हो, नाही म्हटले ते लग्न ठरलं. कोणाचं? भीष्माचार्याच्या मुलीचं आणि हनुमंताच्या मुलाचं. आणि मुहूर्त 33 तारखेचा. आणि लग्नाच्या वेळेस सगळी लोक आले. मांडव जो बनवलेला आहे तो कशाचा? सश्याच्या शिंगाचा मांडव बनवला. फुलं कुठली लावली होती? आकाशाची फुलं तोडली होती. आणि पक्वान्न कासवीच्या तुपात बनवलेली होती. आणि बिनतोंडाचे जेवत होते. हे सगळं वर्णन चाललंय. यातलं काय खरं आहे? हो, काय? भीष्माचार्याला मुलगी नाही आणि हनुमंताला मुलगा नाही. बरं, सश्याला शिंगही नाही आणि कासवीला दूधही नाही. वांजेची या लेका कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका केवी कल्पोपा. पण मिथ्या दृष्टीच्या घरी जोपर्यंत तुमचं अज्ञान आहे, अविद्येच्या निदा व्यामोहाचिया शेजे, बळिया अविद्या निद्रित होईजे, त्यावेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. पाठी अवसात ये चेवो, ते अवघेच होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भाव, तोही आपण पाचे. म्हणून हे जे बाळ आहे ते मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पाऊले. मग एक युग झालं की दुसरं, दुसरं युग झालं की तिसरं, किती युग गेली आणि किती युगी आली. कृत गेलं, त्रेता, द्वापार, आता कली चालू आहे. कलियुगातले बरीच वर्ष शिल्लक आहेत. म्हणतात 5000 वर्ष झाले, काही 5100. आणि कलियुग आहे 4,32,000 वर्षाचं. किती शिल्लक राहिले बघा अजून. म्हणजे 4 लाख अजून शिल्लक आहेत.
आणि 32 मधले 5 गेले, 4,27,000 वर्ष अजून कलियुगच चालायचं आहे बघा. आणि मग ते संपल्यावर कृतयुग सुरू होणार आहे. परत कृत येईल, परत त्रेता येईल, परत द्वापार येईल, कलियुग. बाळ जे आहे ते कौतुकाने त्या ठिकाणी पावलं टाकतं, पण जोपर्यंत मिथ्या दृष्टी आहे तोपर्यंत. तुम्ही जोपर्यंत अज्ञानाच्या झोपेत आहे तोपर्यंत. संकल्प ययाचा इष्टू, अहंकार तो विनटू, ऐशिया होय शेवटू ज्ञाने यया. हे बाळ जे आहे, कोण याला वाढवणार आहे? बाळाचा आवडतो कोण आहे? म्हणजे संकल्प ययाचा इष्टू. संकल्प हा या बाळाचा आवडता आहे, इष्ट. आणि मित्र वेगळा आहे आणखीन. इष्ट संकल्प आहे आणि अहंकार तो विनटू. अहंकार मित्र आहे, खेळगडी. आणि ऐशिया होय शेवटू ज्ञाने या. आणि अशा बाळाचा शेवट जर करायचा असेल तर ज्ञान पाहिजे. संकल्प याचा इष्टू म्हटलंय. संकल्प शब्दाचा अर्थ आहे कल्पना, सम्यक कल्पना. सृष्टी निर्माण होण्याला कारण जर काय असेल तर कल्पना, अविद्या, तेने झाला जीव. परमात्म स्वरूपावर अगोदर अज्ञान नावाची कल्पना निर्माण होते. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जीव दशा वस्तू. किंवा संकल्पाचे सांजवेळे, नावेक तिमिरी जती दृष्टीचे डोळे. बुद्धीचे डोळे, नावेक तिमिरी जती बुद्धीचे डोळे. अखंडित परी झावळे आहे, भूत भिन्न ऐसे देखी. अखंडित आहे ते झावळ झावळ दिसायला लागलं, भेद दिसायला लागला. कधी? संध्याकाळचं. संध्याकाळ असते ना, म्हणजे पूर्ण प्रकाशही नाही, पूर्ण अंधारही नाही. रस्त्याने एखादा मनुष्य चालला आणि पडली दोरी, त्याला काय दिसायला लागतो? साप दिसायला लागतो. तसं संकल्पाची सांजवेळ आहे. त्याची संकल्पाची सांज जे लोपे, अखंडितचे आहे स्वरूपे. जैसे शंका जात घेवो लोपे सापपन माळेचे. संकल्पातून सगळी सृष्टी निर्माण होते. भगवंताचा संकल्प एकोहम बहुश्याम म्हणजेच काय? परमात्म्याच्या दृष्टीने तिथे माया निर्माण होतं आणि जीवाच्या दृष्टीने अज्ञान निर्माण होतं. हाच संकल्प. आणि मग अज्ञान एक रूढे, तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहो महेश. संकल्प जीवाला दुःख दे. मग आणखीन पुढे संकल्प खूप वाढतात. संकल्प माणसाला दुःख देतात. हा संकल्प झाला का तो संकल्प, तो संकल्प झाला का तो संकल्प. आणि संकल्प अगोदर निर्माण होतो, मग संकल्पातून क्रिया निर्माण होतात. पहिला संकल्प, नंतर मग क्रिया, आणि क्रिया झाल्यानंतर मग अहंकार. आपल्याला असं करायचं आहे, आपल्याला तसं करायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे. ते महाभारतामध्ये एक मंकी गीता आलेली. मंकी नावाचे ऋषी, त्यांचं नाव मंकी. ते मंकी नावाचे ऋषी, त्यांनी विचार केला की आपल्यालाही थोडंसं धन कमवलं पाहिजे. संकल्प केला. विस्ताराने आलंय ते, मी थोडक्यात सांगतो. त्यांनी काय केलं, 2 बैलाची जे वासरं असतात ना, छोटे बैल, ते विकत घेतले. म्हटली एक काम करू, आता आपण काय करू, 2 वासरं विकत घेऊ, शेती करू, धनधान्य पिकू, भरपूर धन मिळेल आपल्याला. संकल्प केला
आता ऋषी मुनी म्हटल्यानंतर वनात राहायचं, आपलं भगवंताचं चिंतन करायचं, कंदमुळ खायचं, पण कोण काय संकल्प करील काय सांगता येत नाही. हां, आणि मग त्या संकल्पामुळेच माणसाच्या जीवनात दुःख आहे. आपल्या संकल्पानुसार नाही झालं की मग दुःख होतं. म्हणून काम जानामि ते मूलम संकल्पात किल जायसे. ते म्हटले कामा तुला मला माहिती आहे तुझं मूळ संकल्पात आहे, पण आता मी संकल्पच करणार नाही, अशी ती गीता आहे. काम जानामि ते मूलम संकल्पात किल जायसे. मग ते आपले बैल त्यांनी घेतले, विकत घेतल्यानंतर ते काय बैलाला एकत्र करण्याकरता ते नांगराला जुतात, तेव्हा त्यांच्या गळ्यात काय घालतात? शिवाळ, शेळवाट ते गळ्यात घातली दोघांच्या. ते आपले बैलाला चालवत निघून चालले. आणि काय ते एका बाजूला रस्त्याच्या बाजूला थांबले असतील, ते आपली लहानच ती वासरं खोंड. पुढून एक उंट आला आणि त्या उंटाने काय केलं, त्या शिवळात तोंड घातली आणि शिवळात तोंड घालून ते उचललं. आता उचलल्याबरोबर एक दोन्ही बाजूला ते असे लोंबकळायला लागले, मेले बिचारे. एवढा मोठा संकल्प केला धन कमवण्याकरता, सगळं गेलं पाण्यामध्ये. मग त्या ऋषीला वैराग्य निर्माण झालं आणि त्यांनी गीता लिहिली, त्याला म्हणतात मंकी गीता. काम जानामि ते मूलम संकल्पात किल जायसे अथ अहम न संकल्पयिष्यामि. आता इथून पुढे मी कोणताच संकल्प करणार नाही. संकल्प केलं की माणसाला तसं झालं नाही की मग दुःख होतं. संकल्पातून सृष्टी, तसं ही सृष्टीसुद्धा जी आहे, हा जो हे जे बाळ आहे, पै निर्विकल्पाची या बरडी, खोटी आदी संकल्पाची विरुडी, आणि ते सवेची मोडोनी ये डोंडी ब्रह्मगोळकाच्या. वास्तविक पाहता निर्विकल्पाची या बरडी, बरड राने. परमात्मा म्हणजे कसं आहे? बरड रान. ते काही पिकत नाही तिथं. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटात काही पिकत नाही, खाली बी पडलं तरी उगवणार नाही, असं वाळवंट आहे. असं परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्म्याच्या स्वरूपावर कुठलाच संकल्प नाही, कर्म नाही, वासना नाही, वृत्ती नाही. पण असं असलं तरी सुद्धा निर्विकल्पाची बरडी, फुटे आदी संकल्पाची विरुडी. आदी संकल्प तयार करते तिथं माया, अज्ञान. त्याच्यामुळे संकल्प तयार होतो आणि मग पुढं मग ते सगळं वाढतं. म्हणून हे जे बाळ आहे, याचा इष्ट जर कोण असेल तर तो काय आहे? संकल्प आहे. आणि मग संकल्पातून सृष्टी निर्माण होते. आणि पुढे अहंकार तो विनटू म्हटलंय. या सृष्टीमध्ये मग क्रिया होतात आणि अहंकार तयार होतो. कर्तृत्वाचा अहंकार, भोक्तृत्वाचा अहंकार. हे मी केलं, हे मी भोगलं, हे माझेनी सिद्धी गेले, हे मजचं स्तव झाले. हा नाही, अहंकाराचं वर्णन करणारी ओवी सांगा एखादी. कुबेर आथिला होय, परिते नेणं माझी सोय. हा, कोण आहे माझ्यासारखा? कोण्योस्ति सदृशो मया आढ्यो विजनवानस्मी. कोण्योस्ति सदृशो मया. अशा प्रकारे अहंकार तयार होतो. प्रत्येकाला अहंकार आहे सृष्टीमध्ये. या अहंकार तो विनटू म्हटले. प्रत्येक मनुष्याला अहंकार आहे, पशुला अहंकार आहे, देवा
हा अहंकार. वास्तविक पाहता रावणाला कितीतरी वेळा समजून सांगितलं भगवान परमात्मे रामचंद्र प्रभूंनी. ऐकलं का? नाही ऐकलं. कारण का नाही ऐकलं? अहंकार. अनेक त्या ठिकाणी पाठीत ये निद्रेचे निभरे, मी सुखी दुःखी म्हणत घोरे, अहम ओस नाही साजे, किंवा अहम ममतेची लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, जन्म मरणाची दुथडी डवळती ठेरी. का दुःख का निर्माण झाले? अहंकाराने निर्माण झाले. आपलं सोडून द्या, मोठ्या मोठ्यांना सुद्धा काय झाला? अहंकार. देवाने त्यांचा अहंकार काय करून टाकला? नष्ट केला. म्हणून हा अहंकार जो आहे हा या बाळाचा काय आहे? विनटू. विनटू म्हणजे खेळगडी. अहंकार खेळायला लावतो. हो, नाचवी चहूकडे तो अहंकारू गा. नाचवी चहूकडे तो अहंकारू गा. पाचाई गाठी पडे. पुढं जे पाचाई गाठी पडे, देहाकारू उघडे, नाचवी चहूकडे तो अहंकारू गा. अहंकार नाचवतो. बहुता एका अवांतरू, जे अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी. हो, अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील अहंकाराची. नारद महर्षींचा आपण नेहमीच सांगतो, किंवा अनेक लोकांचा. त्या आपल्याकडे नेहमी कीर्तनकार लोक सांगतात, सत्यभामा मातेला अहंकार झाला, पुन्हा गरुडजींना अहंकार झाला, आणि चक्र भगवंताला सुद्धा अहंकार झाला. मग भगवंतांनी लीला केली. प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला बोलवलं. कुठं? द्वारकेमध्ये. आणि सत्यभामेला सांगितलं, आता हनुमंत माझ्या भेटेला येणार आहे, आणि हनुमंताला मी रामरूपात दर्शन देणार आहे. हनुमंत दुसऱ्या कोणाचं दर्शन घेणार नाही. रामन सीताच पाहिजे, त्यामुळे तुम्हाला सीता व्हावं लागणार आहे. ते म्हणले, सीता? माझ्यासारख्या जगात कोण सुंदर आहे? सीता काय? मी आहेच सीता. कशाचा अभिमान झाला? रूपाचा. कदाचित त्यांची लीला आहे ती. आणि मग गरुडजींनाही थोडा झाला होता शक्तीचा अभिमान. भगवंतांनी सांगितलं, गरुड महाराज ते हनुमंतराय आलेले आहेत तिथं बागेमध्ये, त्यांना घेऊन या. ते गरुडजी गेले आणि पाहिलं तर हनुमंतराय त्या ठिकाणी झाडाची फळं वगैरे खात असतील. म्हटले, गरुडजींनी सुद्धा बोलताना व्यवस्थित बोललं नाही त्यांची. म्हटले, ही माहिती का तुम्हाला ही कोणाची बाग आहे? बलरामाची बाग आहे म्हणे. तर हनुमंतरायाला राम सोडून दुसरं माहिती नाही. म्हटले, बलराम कुठून आणला? बऱ्या बोल्याने चालता का माझ्याबरोबर, का तुम्हाला ओढून घेऊन जाऊ? असं म्हटल्यानंतर हनुमंतरायांनी जवळ येऊ दिलं, आणि गरुडाला काय दिलं? एक थोबाडीत मारली. ते गरुडजी एकदम देवाच्या पायाजवळच आले. चक्र भगवंताला सांगितलं, माझ्या भेटीला आता कोणाला येऊ द्यायचं नाही. हनुमंतराय आले आणि चक्र भगवंताने अडवलं. ते चक्राला हनुमंतरायांनी तोंडातच ठेवलं. इकडे सत्यभामा मातेने सर्व काही नटून थटून नारद महर्षींना विचारलं, आज हनुमंतराय येणार आहेत, मला सीता व्हायला सांगितले, मी सीतेसारखी दिसते का? तुम्ही सीतेला पाहिले? ते नारद महर्षी म्हटले, अहो सीता काही सीतेची दासीसुद्धा तुम्ही शोभत नाही. काय प्रमाण काय? झाला भीमकी आपण राम सीताव.
दहाडिले गरुडा आणिले हनुमंता, ते पाचारिले होऊन येवो सीता, लाजिन्नली रूप नये पालटिता, झाला भीमकी, आपण राम झाला आणि भीमकी सीता झाली. आणि अभिमान सगळ्याचा. अहंकार याचा आवडचा खेळगडी आहे या सृष्टीचा. सगळी सृष्टी जी आहे ती अहंकारातून वाढते, कारणातूनच विस्तार पावते. आणि मग असं जे बाळ आहे, एवढं वाढलेलं बाळ, मग आता याचा शेवट कसा काय होणार. तर ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात, संकल्प याचा इष्टू, अहंकार तो विनटू, ऐसिया होय शेवटू ज्ञाने या. याचा शेवट जर करायचा असेल तर कशाने शेवट होईल याचा. हो, अहंकारामध्ये भोक्तृत्व, ज्ञातृत्व, सुखदुःखादी, धर्माचा अहंकार, इंद्रिय धर्माचा, देहधर्माचा, ममत्व, हे सगळं अहंकाराचे भेद आहेत. हा अहंकाराबरोबर नेहमी खेळत असतो. आनंद वाटतं त्याला, जगदरूपी बालक. मग नाश कसं काय होणार आहे याचा. तर म्हटले एकच उपाय याला आहे, ज्ञानाने काय होईल याचा शेवट होईल. ज्ञानाने का शेवट होईल. कारण अज्ञानाने हे बाळ निर्माण झालेलं आहे. म्हणून काय, आपल्या अज्ञानासाठी नवता थावला किरीटी, मनोनी मूळचे अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने. नाही, वेगळं वाटते मला थोडंसं. दुसरं काय, आपल्या अज्ञानासाठी नवता थावला किरीटी खांडेने. आत्मज्ञानाचे लोटी खांडेने गा. मग आता याला मारायचं कशाने. दोरीवर भासलेला साप आहे, ते घालवायचा कशाने, काठीने का त्याच्या पुढे यज्ञ करून त्याला हात जोडून तो जाईल का. त्याला मारून तो जाईल का. जाणार नाही. मग दोरीवर भासलेला साप जाईल कशाने. झोपलेल्या माणसाचं दुःख जाईल कशाने. जाग केल्याने. पण आज जाग करायचे. भगवान परमात्म्याने सुद्धा रासलीला आजच्या दिवशी केली, जाग करण्याकरता सगळ्यांना. आजच्या दिवसाचं वर्णन ज्ञानेश्वरीत सुद्धा आलंय बरं का. आलंय का कुठं. कोजागिरीचं वर्णन, शारदेची, शरद ऋतूच आहे ना आता. शारदेचे चंद्रकळे, शरद पौर्णिमेचं वर्णन आलंय का कुठं. शरद पौर्णिमा म्हणजे हीच आहे ना, कोजागिरी पौर्णिमा. हे शारदे चांदू, ऋतुवरवा शारदो, शारदीय जैसा चांदू. चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा आजचा म्हणून ऋतुबरवा शारदो. हा चांगला ऋतू आहे. म्हणून आजच्या दिवशी पौर्णिमेलाच भगवान परमात्म्याने काय केली, दिव्य अशी रासलीला केली. हो, काय शरद पौर्णिमा भगवंतांनी निवडली. शरदोत्फुल्ल मल्लिका असं वर्णन केलंय शुकाचार्यांनी. वीक्षरंतुम मनश्चक्रे भगवान पिता रात्री, शरदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरंतुम मनश्चक्रे योग माया उपाश्रिता. योगमायेचा आश्रय केला आणि शरद पौर्णिमेला भगवंतांनी दिव्य असं वृंदावन तयार केलं. आणि ह्या गोपिका म्हणजे सगळे भक्तच आहेत. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत. आपला पूर्ण आनंद, परमानंद देण्याकरता आजच्या दिवशी भगवंतांनी दिव्य असा म्हणजेच काय केलंय, जागृती दिली. आपलं दिव्य ज्ञान दिलंय, प्रेम दिलंय, भक्ती दिलेली आहे.
सगळ्यांना भगवंताच्या स्वरूपाचा साक्षात्कार तिथे झालेला आहे. म्हणून याला जर त्या ठिकाणी या बाळाला घालवायचं असेल तर ते आत्मज्ञानाचे खांडे, अद्वैत प्रभेचे निवाडे, वाडे प्रभेचे निवाडे, नेदिल उरो कवनीकडे भववृक्षाशी. आत्मज्ञानाचे खांडे, अद्वैत प्रभेचे निवाडे. इथं अद्वैत प्रभेचे निवाडे लिहिले. नेदिल उरो कवनेकडे भववृक्षाशी. हा भववृक्ष किती जरी मोठा, आपल्या अज्ञानासाठी आताच होय आपण म्हणून आलो. तेवी समूळ अविद्या खाये, ते ज्ञानही जे बुडोनी जाये, तरी जे नाही करी नोहे आणि न साहे असणे. तरी आता आत्मज्ञानाचे नि लोटी खांडेनी गा, ती चोई मागे. तेवी अज्ञान मुळा यया ज्ञानची खडग, असंग शस्त्रेन दृढेन छित्वा. ज्ञानेश तेने ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे. मग निशेष खतापिटे मानशीचा. म्हणून तिखट असं ज्ञान वैराग्याने तीक्ष्ण केलेलं ज्ञानरूपी शस्त्र पाहिजे. वैराग्य सहाने, निसले विवेक सहाने, जे ब्रह्मा अमस्मी बोधे सनाने होय. मग पुरतेनी बोधे उठणे एकलेची. परत सांगा ती होई. मग निशिले विवेक सहाने, विवेकरूपी सहानेवर चांगलं घासलं शस्त्र. पुढे निसले विवेक सहाने आणि ब्रह्मा हमस्मी बोधे सनाने, मी ब्रह्म आहे हा बोध. त्याने ते विस्ताराला पावलं. असं शस्त्र, मी देह आहे हे घालवण्याकरता वृत्ती, मी ब्रह्म आहे श्री गुरु आपल्याला जी उपदेश करतात. आणि मग मी ब्रह्म आहे असा बोध प्राप्त होतो. आणि मी ब्रह्म आहे बोध प्राप्त झाला की मी देहाची वृत्ती जाते. ही मी ब्रह्म आहे ही वृत्ती पुढे जाते. आणि केवळ ब्रह्मरूपता शिल्लक राहणे म्हणजेच याचा शेवट होणं, या बाळाचा शेवट होणं. नाहीतर या बाळाचा शेवट नाही. मग हे बाळ तुम्हाला रडवल्याशिवाय, सांभाळायला लावल्याशिवाय, हो, आणि किती जन्म जाऊ द्या आणि किती युग जाऊ द्या, हे बाळ मग त्रास दिल्याशिवाय राहत नाही. बाळ चांगलंही आहे आणि बाळ मग वाईटही आहे, बंधनही निर्माण करतं. या बाळामुळेच आपल्याला ज्ञानही प्राप्त होत आहे. बाळच नसतं तर गुरु कुठून आले असते, साधना कुठून घडली असती. अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती तरी ह्या बाळामुळंच आहे. म्हणून अशा पद्धतीने आता असो हे बहु बोलो ऐशे, असो हे बहु बोली ऐशे विश्व माया व्याली, तेथ जांगू झाली साही झाली आहे का, जांगू झाली माझी सत्ता. आता असो हे बहु बोली, जाऊ द्या, जास्त काय सांगायचं आता. ऐशे विश्व माया व्याली. हो, हे सगळं विश्व कोण व्यालेली आहे? माया. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले, पेले 12 हत्ती, आम्ही लटके ना बोलो वर्तमान खोटे, लटके गेले कटके, त्याचे गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चलत चाले, तिचे वाटी एवढे डोळे. मुंगी व्याली, तिला काय झाली, म्हणजे मुंगी व्याली आणि तिला शिंगी झाली, शिंगाची गाय झाली. बरं, तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले. हे 17 रांजण कोणते आणि 12 हत्ती कोणते, हे उद्या येऊन सांगा मला.
17 रांजण कोणते भरले आणि 12 हत्ती कोणते प्याले, कोणती मुंगी मुंगी माया तर लक्षात घ्या. म्हणून अशी ही प्रकृती. आता असो हे बहुबोली ऐशे विश्व माया व्याली, ते तू जांगू झाली. पण ती व्याली म्हणजे काय स्वतंत्र नाही. व्याली माया काय स्वतंत्र नाही, ती शेवटी माझ्या आश्रयाची आहे ती. म्हणून माझं भजन करा, मग ही तुम्हाला त्रास देणार नाही. ती स्वतंत्र जर असेल तर मग ते सांख्य स्वतंत्र मानतात, मग त्यांनी ईश्वर मानलंच नाही. म्हणजे काही गरज नाही. प्रकृती आणि पुरुष, प्रकृती स्वतंत्र जग निर्माण करते, प्रकृती स्वतंत्र तत्व आहे. फक्त विवेक करा, ईश्वर काही गरज नाही. पण आपल्या तत्त्वज्ञानामध्ये भगवंताला मानलं आहे. सगळं शेवटी ईश्वराच्या अधीन आहे. ईश्वराच्या सत्तेने माया सर्व निर्माण करते. दैवीशा मम गुणमयी मम माया दुरत्य मामेव ये प्रपद्यन्ते माया येतांतर इथं एकची लीला तरले. हे सर्व भावे मज भजले, त्या आईलीच थडी सरले माया. देवाची शरणागती केली, देवाचं नामस्मरण चिंतन केलं, माया ही नष्ट होते. होय दाशी लागे पाया. हां, म्हणून आता असो हे बहुबोली ऐशे विश्व मायावेली, ते तर जांगू झाली. जांगू म्हणजे आधार, अधिष्ठान, माझी सत्ता, माझ्या सत्तेचं. हो, ते तर साह्य झाली माझी सत्ता. हो, माझ्या सत्तेने त्या ठिकाणी माया सर्व करते. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनी रहम बीजप्रद पिता. सर्व योनिषु, भगवान अर्जुनाला कौन्तेय म्हणतात. तू कुंती पुत्र आहेस, माझा आवडता आहेस, माझ्या प्रेमातला आहेस, कुंतीप्रमाणेच तुझी भक्ती आहे. म्हणून एक लक्षात ठेव, सर्व योनिषु या मूर्तयाः संभवन्ति. सर्व योनीमध्ये ज्या ज्या काही मूर्ती निर्माण होतात, 4 खाणी आहेत आणि 84 लक्ष. या 84 लक्ष योनीमध्ये किती मूर्ती होतात? सर्व योनी म्हणजे त्याच्यात लाखोन करोडो. मग सर्व योनीमध्ये काय काय घेतलं आहे बघा. देव, पितर, मनुष्य, पशु, पक्षी, जनावरं वगैरे सगळं. ह्या सगळ्या योनिषु, सर्व योनिषु यायः मूर्तयः संभवन्ति. ज्या ज्या काही मूर्ती तयार होतात, ते कशा मूर्ती तयार केल्यात बघा तुम्ही. एक मूर्ती एकासारखी नाही. माणसात सुद्धा एक मूर्ती एकासारखी आहे. प्रत्येकाचे हाताचा ठसासुद्धा वेगळा बनवला. अशी फॅक्टरी कुठे दाखवा. डुप्लिकेट अजिबातच नाही. एकाचा आवाज एकासारखा नाही, एकाचे डोळे एकाच्या डोळ्यासारखे नाही. माझ्या डोळ्यातल्या ज्या बाहुल्या आहेत, त्या माझ्या जगात विश्वात कोणाच्याच बाहुलीला माझी बाहुली जुळणार नाही. मी एवढ्या सगळ्या मूर्त्या तयार केल्या, पण कोणी केल्या? तासाम ब्रह्म महद्योनिम. योनी, हो, महद ब्रह्म जी आहे ती त्यांची सगळ्यांची योनी म्हणजे कारण. आणि एकटी स्वतंत्र कारण आहे का? नाही. अहम बीजप्रद पिता. मी बीजाचं रोपण करणारा म्हणजे बीज टाकणारा पिता मात्र मी आहे. ती जी आहे कारण आहे सगळ्यांचं, पण ती उपादान कारण आहे. निमित्त कारण मात्र काय आहे? मी आहे. म्हणून या सगळ्या जगामध्ये कार्य जरी असलं तर माझ्याद्वारेच ती उपादान होते आणि तिच्याद्वारे मी निमित्त कारण होतो. म्हणजे मीच अभिन्न निमित्तोपादान कारण या जगाचं. माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. म्हणून एवढं सगळं जरी असलं तरी या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, अपत्य पंडू सुता जगडंबर.
या कारणे म्हणजे आता मागची ओवी घ्या, ते तर जांगू झाली माझी सत्ता. माझी सत्ता अधिष्ठान आहे. मागे विषय आलाय, सत्ता संभोगे गुरविनी होय. ठीक आहे, मागचीच होई, 2-4 ओव्याच्या मागची होई ना. माझेनी अंगे पौडली आहे जागे आणि सत्ता संभोगे गुरविनी होय. माझ्या सत्तेने काय होते, ही बीज धारण करते किंवा गरोदर राहते किंवा चलायमान होते. जसं लोखंड आहे, जड आहे, पण खाली चुंबक आलं की ते हलायला लागतं. पंखा जो आहे जड आहे, पण त्याला विद्युत कनेक्शन दिलं की ते फिरायला लागतं. जड परी जवळी का, लोह चळो तरी चळो का. हां, त्याच्या पुढचे आता 2 पटकन सांगा. किंबहुना या परी मी निज प्रकृती अंगीकारी भूत सृष्टी एकसरी पसोची लागे. जो हा भूतग्रामा गोवा असे प्रकृती अधीन पांडवा समर्थ भूमी. भगवंताची केवळ सत्ता आहे. भगवान परमात्मा काहीच करत नाही, पण सत्तेशिवाय काही होत नाही. म्हणून या कारणे मी पिता, कारण माझ्या सत्तेने सगळं होतंय ना. मी बीज प्रदान करणार आहे, म्हणजे मी सत्ता तिला देणार आहे, मी चैतन्य देणार आहे. आणि महत ब्रह्म हे माता, पण ती असल्याशिवाय काही होत नाही. नुसता पुरुष असून चालत नाही, नुसती स्त्री असून चालत नाही, नुसती दोघंही असून चालत नाही. पुरुषही आहे आणि स्त्रीही आहे. पुरुष असून मुलगा होईल का, नुसती स्त्री असून. ते रंगनाथ महाराज परभणीकर असं सांगायचे बरं का, त्यांना ते शोभायचं. ते त्यांचे दृष्टांत सगळे असलेच. हो, पती आणि पत्नी, पुरुष आणि स्त्री, कारण हे अमृतानुभव सांगायचे. ते नुसती बाई असून चालत नाही, नुसता बाबा असूनही चालत नाही, आणि दोघं असून मूल होईलच सांगता येत नाही. पण दोघाशिवाय होत नाही. तसं प्रकृती असूनही जगत होत नाही, पुरुष असूनही जगत होत नाही, नुसती दोघं असून सुद्धा होत नाही. हे दोघं यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध मानावला. प्रकृती पुरुषाचा आता प्रकृती म्हणजेच अज्ञान, आणि अज्ञानामुळे मग प्रकृती ही सगळी सृष्टी निर्माण करते. म्हणून या कारणे मी पिता, मत ब्रह्म हे माता, आणि अपत्य पंडू सुता हे अपत्य आहे. हो, अपत्य पंडू सुता जगडंबर. हे सगळं जगत जे आहे हे काय आहे, आमचं बाळ आहे. अपत्य, नाथ महाराजांनी अपत्य शब्दाचा अर्थ केला आहे, ज्याच्यामुळे आईवडिलांना सारख्या आपत्ती भोगाव्या लागतात त्याला म्हणतात अपत्य. दुःखच भोगावं लागतं असं नाथ महाराजांनी. बघा तुम्ही आता ओवी उद्या सांगा मला तुम्ही शोधून. हो, पुत्रापासून सुखप्राप्ती, माता पिता इच्छिता ती वांछिता ती, शेखी पुत्र अंगुष्ट दाविती, केवळ भ्रांती पुत्र मोह. पटण्यासारखं आहे का नाही. हो, सगळ्याच्या अनुभवाचं आहे. म्हणून या कारणे मी पिता, जगत ब्रह्म हे माता, अपत्य पंडू सुद्धा हे काय आहे, आमचं अपत्य आहे. पण अपत्य असलं, सगळीच अपत्य दुःख देतात असं नाही बरं का. काही अपत्य आईवडिलांना मोक्ष प्राप्त करून पुन्हा नरकात त्रायते इथे पुत्र हा म्हटलंय. पूत नावाच्या नरकातून तारून येतो. कुळी कन्या पुत्र तयाचा हरिक, असे पण आहेत ना काही. म्हणून हे अपत्य जे आहे कसं आहे त्याच्यावरून तुमचं उद्धार अवलंबून आहे. हे पोरगं जर विचित्र निघालं तर दुःखच आहे, आणि हेच जगतरूपी पुत्र जर चांगला निघाला तर आपल्याला कसा मोक्ष देतो याचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री